हरिओम. नित्योगानंद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 21 व्याधी 21 दिवस प्रतिबंधात्मक योगचा आज आपला 15वा दिवस. तर आज आपण टॉन्सिल्स या ग्रंथीबद्दल माहिती घेणार आहोत. त्याचे कार्य आणि त्याचं कार्य जर समजा व्यवस्थित जर नाही पार पाडत असेल तर मग आपण योग साधनेने किंवा योगाभ्यासातील आसनांनी आपण ते कसं त्याची कार्यक्षमता वाढवू ते आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासन या सुखकारक आसनात बसायचंय. हाताची ज्ञान मुद्रा, मानपाट एका सरळ रेषेमध्ये, मनगट जे आपल्या गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटलेले. सर्वप्रथम आपलं लक्ष दूरवरच्या येणाऱ्या आवाजांकडे केंद्रित करायचंय. मनाने, साक्षीभावाने दूरवरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. त्या आवाजापर्यंत पोहोचायचंय. तो आवाज ऐकत असताना तो आवाज कशाचा आहे, कुठून येतोय याचा जास्त विचार न करता फक्त तो आवाज ऐकायचा आहे. मनाने, साक्षीभावाने तिथे पोहोचून तो आवाज ऐकायचा आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष सावकाश जवळ येणारे जे आवाज आहेत त्याच्यावर केंद्रित करायचंय. आपल्या कक्षाच्या बाहेरून, खोलीच्या बाहेरून येणारे जे प्राण्यांचे आवाज आहेत, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज, याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, आपल्या कक्षाचं चौफेर निरीक्षण करायचंय. मनाने, साक्षीभावाने त्या त्या वस्तूचं किंवा त्या जागेचं चौफेर निरीक्षण करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर बसलोय त्या आसनाचं चौफेर निरीक्षण करायचंय. आपल्या स्वतःचं निरीक्षण करायचंय. मी अर्ध पद्मासनात बसलोय. मानपाट एका सरळ रेषेत आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत, हाताचे मनगट गुडघ्यांवरती रेस्ट केलेले आहेत, संत श्वसन सुरू आहे. स्वतःचा चेहरा पाहायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर, नाकाच्या अंतत्वचाला स्पर्श करून आत जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचाला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण या दोन्हींचा अनुभव घ्यायचा आहे. आता दीर्घ श्वास घेत माझ्यासोबत 3 वेळा आपण ओंकार म्हणायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. ओ. दीर्घ श्वास घ्या. ओ. दीर्घ श्वास घ्या. ओ. माझ्यासोबत सर्वांनी प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परिनित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी.
प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे, कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष ऐश्वर्य विज्ञान लाहो, योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन, योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ॐ सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांती शांती शांती। हरि ओम हरि ओम तत्सत। दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, दोन्ही हाताचं दर्शन करायचंय, त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची। दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर हस्तदर्शनाने आजच्या आपल्या योग वर्गाला आपण सुरू करूया। तर टॉन्सिल्स या दोन असतात आणि या ग्रंथी ज्या आहेत आपल्या अन्ननलिकेच्या तोंडाशी असतात। तर ते जसं सिक्युरिटी गार्ड जसं एखाद्या प्रॉपर्टीचं रक्षण करतं, तसं आपल्या शरीराचं रक्षण करण्यासाठी आपले ते दोन बॉडीगार्ड म्हणा, पहारेकरी म्हणा, बाउन्सर म्हणा, या प्रकारे ते संरक्षणाचं काम करतात। तर श्वासावाटे व अन्नावाटे ज्या वेळेस आपल्या शरीरात रोगकारक जंतू जेव्हा प्रवेश करतात, तर ह्या ज्या दोन टॉन्सिल्स आहेत ते त्यांना त्यांचा नाश करण्याचं काम करत असतात। आणि तो शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचा रोग जंतू आतमध्ये प्रवेश करतो त्या हिशोबाने ते अँटीबॉडीज तयार करतात आणि त्याला मारून टाकतात, जेणेकरून आपल्या शरीराला म्हणजे शरीराचा उर्वरित भाग आहे त्याला आपल्या शरीराला नुकसान होऊ देत नाही। तर असं या ग्रंथींचं महत्वाचं काम आहे, द्वारपाल प्रमाणे ते काम करत असतात। पण मग जर या ग्रंथींमध्ये जर काही बिघाड झाला तर काय होतं की आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते। तर म्हणून आपल्याला त्यांचं आरोग्य जर सुधारायचं असेल तर आपण योगाभ्यास, आसनं, प्राणायाम याच्या मदतीने आपण त्यांचे ज्या आपल्या ग्रंथी आहेत तर त्यांचं कार्य आपण सुधारू शकतो। त्यांना पीड देऊन, त्यांच्यावर दाब देऊन त्यांचं आपण कार्य आपल्याला सुधारायचंय। तर चला आजच्या योग वर्गाला आपण सुरू करूया। सूर्यनमस्कारने खूप मदत होते, कारण की सूर्यनमस्कारामध्ये भुजंगासन, पर्वतासन या आसनांमुळे आपल्या मांडीतली जे आपल्या टॉन्सिल्स आहेत त्यांना लाभ होतो। तर चला आपण 3 सूर्यनमस्कार करूया। सर्वांनी उभं राहायचंय, आपल्या चटईच्या पुढच्या टोकाला यायचंय, माझ्यासोबत सर्वांनी 3 वेळा आपल्याला सूर्यनमस्कार घालायचे। तर ओंकाराने सुरुवात, आपला सूर्यनारायणाच्या उपासनेने सुरुवात करूया। ओम सूर्याय नमः। श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत कमरेतून वाकत हस्तपादासन। आता याच्यात आपलं कपाळ जे कपाळ किंवा हनवटी जी ती गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे, सॉरी आपली हनवटी जी ती छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे। त्याच्यानंतर श्वास सोडत श्वास घेत डावा पाय मागे, श्वास घेत उजवा पाय मागे, श्वास सोडत उजवा पाय मागे, तर्फासन। गुडघे जमिनीला टेकवायचे, छाती जमिनीला टेकवायची, श्वास रोखून ठेवत अष्टांगासन। श्वास घेत भुजंगासन। आता याच्यात हात आपले सरळ असतील, मान जास्तीत जास्त मागे। आज आपण आपल्या ज्या टॉन्सिल्स आहेत, मानेचे जवळचे जे ग्रंथी, त्याच्यावर आपण फोकस करणार आहोत। तर मान जास्तीत जास्त मागच्या दिशेने आपल्याला ओढायची, ताण द्यायचा आहे। श्वास सोडत आपलं छाती जमिनीला टेकवायची, दोन्ही पायांचा सपोर्ट घेऊन दोन्ही पायांच्या टाचा ज्या आहेत त्या जमिनीला टेकवायचे, हात दोन्ही तळवे जमिनीला। आपली जी हनवटी आहे ती आपल्या छातीजवळ टेकवायची किंवा कंठाजवळ टेकवायची। त्याच्यानंतर जो पाय मागे घेतला होता तो पाय पुढे, मान जास्तीत जास्त वरती। श्वास सोडत मागचा पाय पुढे, हस्तपादासन। श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत प्रणमासन। एक सूर्यनमस्कार झाला। ओम ओम आदित्याय नमः। श्वास घेत हस्त उत्तानासन, कमरेतून वाकत श्वास सोडत हस्तपादासन। आपलं हनवटी जी आहे ती छातीकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे,
कपाळ जे ते आपल्या गुडघ्यांना टेकवायचा प्रयत्न करायचा आहे हस्तपादासनामध्ये. श्वास घेत उजवा पाय मागे, अश्वसंचालनासन, मान जास्तीत जास्त मागे. श्वास सोडत तर्फासन, या दरम्यान संत श्वसन, गुडघे श्वास रोखून ठेवत अष्टांगासन. श्वास घेत भुजंगासन, मान जास्तीत जास्त मागे. श्वास सोडत कमरेतून छाती टेकवायची. दोन्ही पायाचा सपोर्ट घेऊन आपल्याला पर्वतासन, आपली जी हनुवटी आहे ती छातीला टेकायचा प्रयत्न करायचा, छातीच्या दिशेला. त्याच्यानंतर उजवा पाय पुढे, श्वास घेत उजवा पाय पुढे, अश्वसंचालनासन. श्वास सोडत मागचा पाय पुढे, हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत प्रणमासन. आता तिसरा सूर्यनमस्कार करूया. ओम आदित्याय नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत कमरेतून वाकत हस्तपादासन. आपली हनुवटी छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा. श्वास घेत उजवा पाय मागे, अश्वसंचालनासन. श्वास सोडत डावा पाय मागे, तर्फासन. गुडघे टेकायची, छाती टेकायची. श्वास रोखून ठेवत अष्टांगासन. श्वास घेत भुजंगासन, मान जास्तीत जास्त मागे. श्वास सोडत छाती जमीन टेकवायची. त्याच्यानंतर दोन्ही पायाचा सपोर्ट घेऊन दोन्ही पायाचे टाचा जमिनीला टेकवायचे आहेत. पर्वतासन. आपली हनुवटी जी आहे ती छातीकडे टच करायचा प्रयत्न करायचा. श्वास घेत उजवा पाय पुढे, अश्वसंचालनासन, मान जास्तीत जास्त मागच्या दिशेने. श्वास सोडत मागचा पाय पुढे, हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन, मान जास्तीत जास्त मागच्या दिशेला. श्वास सोडत प्रणमासन. अशा प्रकारे आपण सूर्यनमस्कार करायचे आहेत. त्याच्यानंतर सर्वांनी खाली बसायचे. तर आपण आता नौकासनी आसन करणार आहोत. तर नौकासनामध्ये सर्वांनी आपल्याला पोटावर झोपायचंय. तर एकदा निषेध सांगून देतो की सूर्यनमस्कार असेल किंवा जे काही आसन असतील त्याच्यात फक्त ज्यांना पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल, अतिउच्च रक्तदाब असेल, पाठीच्या मणक्यांचं काही ऑपरेशन झालं असेल, आपल्या बॉल अँड सॉकेट जॉईंटचं ऑपरेशन झालं असेल, ज्यांना खाली बसायला नाही सांगितलं असणार किंवा ज्यांचे तीव्र गुडघेदुखी असेल त्यांनी हे आसनं करायचे नाहीयेत. आपण काय करतोय की प्रतिबंधात्मक योग साधतोय. म्हणजे काय की आपल्या ग्रंथींचं कार्य भविष्यात देखील चांगल्या प्रकारे कामकाज करावं, मानेचे आपले जे इथं सप्तद्वार असतात त्यांचं कार्य सुधारावं म्हणून आपण प्रतिबंधात्मक आपण योग करत आहोत. ज्यांना त्रास काही त्रास असेल तर त्यांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आसनं करायची आहेत. तर नौकासन आपल्याला आसन करण्यासाठी सर्वांनी पहिले वज्रासनात बसायचंय. त्याच्यानंतर दोन्ही हाताचा सपोर्ट घेऊन आपल्याला पोटावर झोपायचंय. दोन्ही हात आपले समोर असतील. आता आपल्याला नौकासन करण्यासाठी दोन्ही आपल्या जेवढं खांद्यांमध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर दोन्ही हातांमध्ये, तेवढंच अंतर दोन्ही पायांमध्ये असेल. आता आपल्याला श्वास घेत काय करायचंय, दोन्ही हात आणि दोन्ही पाय आपल्याला 45 अंशामध्ये करायचं. आपला शरीराचा संपूर्ण भार जो आहे तो पोटावरील आणि मान देखील आपल्याला वरती करायची आहे. 45 अंशामध्ये हात आणि पाय आपल्याला करायचे आहेत. तर सुरुवातीला बघा, कपाळ जमिनीला टेकलेली आहे, दोन्ही हात जमिनीला टेकलेले, दोन्ही पाय जमिनीला टेकले. आता श्वास घेत आपल्याला दोन्ही हात आणि दोन्ही पाय सोबतच आपल्याला वरती घ्यायचे. फक्त दक्षता घ्यायची की आसन सोडताना दोन्ही हात आणि दोन्ही पाय सावकाश जमिनीला टेकवायचे. तर नौकासनाला श्वास घेत सुरू करायचंय.
अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला हे आसन कालावधी टिकवायचा आहे. या दरम्यान संतोष श्वसन. आसन सोडताना सावकाश दोन्ही हात जमिनीला टेकवायचे, आपला कपाळ जमिनीला टेकवायचे. त्याच्यानंतर डाव्या कुशीवर उडून उठून बसायचे. या प्रकारे नौकासन केल्यानंतर आता आपण पोटावर झोपून केलं. आता आपल्याला पाय लांब करून पश्चिमोत्तानासने आसन करायचे. याच्यात बघा दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत असतील. सर्वांनी माझ्यासोबतच करायचे. बैठक स्थितीमध्ये बसायचे. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत, तळवे आता आकाशाकडे. श्वास घेत दोन्ही हात वरती. आता तळवे जे ते आपल्या समोरच्या दिशेने असतील. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जे ते आपल्या गुडघ्यांना टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत कमरेतून वाकत आपल्या दोन्ही हाताच्या बोटांनी दोन्ही पायाचे अंगठे पकडायचे. कोपर शक्यतो जर जमिनीला टेकवत आलं आणि कपाळ जमिनीला टेकवत आलं त्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त काय करायचंय, गुडघे आपल्याला गुडघ्यातून आपल्याला वाकायचं नाहीये. तर सर्वांनी माझ्यासोबत करायचंय. जी आपल्याला आसन स्थिती सुखकारकरित्या आपल्याला टिकवता येईल त्या स्थितीपर्यंत आपल्याला पश्चिमोत्तानासने आसन करायचंय. जेवढं आपल्याला सहज शक्य असेल तेवढं करायचंय. या दरम्यान संतोष श्वसन. आसन सोडताना श्वास घेत दोन्ही हात वरती, हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, हात खाली. याप्रमाणे आपण पश्चिमोत्तानासने आसन केलं. तर आता आपल्याला एक आसन आपण पोटावर झोपून केलं, आता बसून केलं आणि आता आपण पाठीवर झोपून आपण 3 प्रकारचे आसन केलेत बघा. आपण ह्या पूर्वीपणे केलेत. सुरुवातीला काय करायचं, पाठीवर झोपून दोन्ही पाय वरती उचलायचे 45 अंशामध्ये, उत्तान पादासन किंवा त्याला अर्ध हलासन म्हणतात. त्याच्यानंतर विपरीत करणी, विपरीत करणी नंतर सर्वांगासन, म्हणजे फक्त आपल्या माने खांद्यांवर आपल्या संपूर्ण शरीराचा लोड करून पूर्ण आपलं शरीर जे ते 90 अंशावर असतं. तर आपण सर्वांगासन नंतर मत्स्यासन, मान जमिनीला टेकून. तर अशा प्रकारे आपल्याला 4 प्रकारची आसनं करायची. सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. तर सर्वांनी पाठीवर झोपायचंय. आपण हे 4 आसनं टप्प्याटप्प्याने एकत्रितपणे करणार आहोत. तर सर्वप्रथम त्याची पूर्वस्थिती जी आहे ती शयनस्थिती आहे. सर्वांनी पाठीवर झोपायचे. हात पाठीमागे असतील, पाय एकमेकांना जोडलेले. तर या 4 आसनांच्या जो एक संच आहे त्याला आपण सुरुवात करूया. श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ. त्याच्यानंतर आता सर्वप्रथम उत्तान पादासन किंवा अर्ध हलासन. दोन्ही पाय आपले मान जमिनीला टेकलेली असेल. दोन्ही हातांच्या जे तळवे आहेत ते जमिनीवर दाब देऊन आपल्याला कमरेतून दोन्ही पाय चिटकलेले असतील. 45 अंशामध्ये आपल्याला दोन्ही पाय उचलायचे. श्वास घेत अर्ध हलासन करायचे किंवा दोन्ही पाय 45 अंशामध्ये. ही आदर्श स्थिती आहे. या आदर्श स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही पाय आपले 45 अंशामध्ये असतील. पाय गुडघ्यातून वाकणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा. या दरम्यान संतोष श्वसन. आता आसन सोडताना सावकाश श्वास सोडत दोन्ही पाय आपल्याला जमिनीला टेकवायचे. त्याच्यानंतर विपरीत करणे. आता विपरीत करणीमध्ये हस्त म्हणजे अर्ध हलासन किंवा उत्तान पादासनाप्रमाणे पाय वरती घेतल्यानंतर ते पाय किंचितसे अंगावर घ्यायचे आणि मग हाताने सपोर्ट घेऊन आपलं कंबर वरती उचलायचंय. तर चला सर्वांनी माझ्यासोबत विपरीत करणी करायची. श्वास घेत दोन्ही पाय वरती घेतल्यानंतर किंचितचे पाय आपल्या अंगाकडे डोक्याकडे ओढायचे आणि दोन्ही हातांचं कोपर जमिनीला टेकून कमरेजवळ आपल्या हाताने सपोर्ट घेऊन अंगठे जेत ते आतल्या बाजूने असतील, बोट जेत ते बाहेरच्या बाजूने आणि आपलं कंबर 45 अंशामध्ये आपल्याला
कंबर जे आहे ते 45 अंशामध्ये आणि जे पाय जे असतील ते आपले 90 अंशामध्ये. हे विपरीत करणी आसन आहे. आदर्श स्थिती या दरम्यान संत श्वसन. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायची आहे. या दरम्यान संत श्वसन. याचे फक्त आसन सोडताना काळजी घ्यायची आहे की आसन सोडताना बघा, सर्वप्रथम पाय आपले पहिले पायाचे पंजे डोक्याकडे घ्यायचे, त्याच्यानंतर हाताचा सपोर्ट काढून हात जे ते जमिनीला टेकवायचे, त्याच्यानंतर पाठीचा एक एक मणका टेकवत आपलं कंबर टेकवायचं. या दरम्यान आपली मान जमिनीला टेकलेली असेल, त्याच्यानंतर सावकाश दोन्ही पाय आपले जमिनीला टेकवायचे. याप्रमाणे आपल्याला विपरीत करणी हे आसन करायचं आहे. आता मत्स्यासनाचं लक्षात ठेवा, फक्त सेम विपरीत करणीप्रमाणे असतं. फक्त कमरेला जिथं आपण हाताचा सपोर्ट देतो त्याच्याऐवजी आपल्याला जिथं बरगडे आपल्या संपतात तिथे सपोर्ट द्यायचा आहे. आणि या दरम्यान जालंधर बंद लागतो, म्हणजे काय, आपली हनुवटी जी आहे ती छातीला टेकली जाते. त्या दरम्यान थुंक गिळायचा प्रयत्न करायचा नाही किंवा बोलायचा प्रयत्न करायचा नाही. आणि अर्धा मिनिट आसन कालावधी टेकल्यानंतर आसन सोडताना विपरीत करणीप्रमाणे दोन्ही पाय आपल्या पहिले डोक्याकडे न्यायचे, हाताचा सपोर्ट काढायचा आहे आणि सावकाश एक एक कमरा पाठीचा एक एक मणका टेकवत आपल्याला कंबर टेकवायची आणि मग नंतर पाय जमिनीला टेकवायचे. तर चला सर्वांनी आता माझ्यासोबत आपण सर्वांगासन करणार आहोत. या दरम्यान आता मला पुढे बोलता येणार नाही, तर श्वास सोडत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ. सर्वप्रथम श्वास घेत उत्तान पादासन, त्याच्यानंतर दोन्ही पाय आपल्या डोक्याकडे येऊन विपरीत करणी आणि आता सर्वांगासनाचे. आसन सोडताना दोन्ही पाय मागे, सावकाश पाठीचा एक एक मणका टेकवत आपला कंबर जमिनीला टेकवायचं, सावकाश दोन्ही पाय जमिनीला टेकवायचे. आता सर्वांगासनानंतर आपण त्याला पूरक आसन मत्स्यासन आसन करणार आहोत. दोन्ही हाताचा सपोर्ट घेऊन दोन्ही पायाचं शयन स्थितीमधलं पद्मासन घालायचंय. दोन्ही हात जे ते जमिनीला, दोन्ही हाताच्या तळवा जमिनीवर दाब देऊन आपलं जे मान आहे ती मान उचलून जो टाळू आहे आपला तो जमिनीवर टेकवायचा आहे. हाताच्या कोपरने जमिनीला सपोर्ट देऊन हाताच्या बोटांनी पायाचे बोटं पकडायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान मान जास्तीत जास्त विपरीत स्थितीमध्ये येईल. आपले दोन्ही पायाचे गुडघे जे ते जमिनीला टेकलेले असतील. छाती जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचंय. आपला टाळू जो आहे तो जमिनीला, डोक्याचा जो टाळू आहे तो जमिनीला टेकलेला आहे. मान आपली ताणलेली आहे बघा. या दरम्यान संत श्वसन. अर्धा ते 1 मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचं आहे. या दरम्यान संत श्वसन. कोपर जमिनीला टेकलेले असतील. दोन्ही हाताच्या बोटांनी दोन्ही पायाचे अंगठे पकडलेले आहेत किंवा बोटं पकडलेली आहेत. पाठीच्या मणक्याला चांगल्या प्रकारे वाक आलेला आहे. आसन सोडताना दक्षता घ्यायची फक्त की पहिले हाताचा सपोर्ट जमिनीला घेऊन आपली सावकाश पहिले मान सोडवून घ्यायची. मान जमिनीला टेकवल्यानंतर दोन्ही हाताचा सपोर्ट घेऊन आपलं जे पायाचं पद्मासन घातलंय ते आपल्याला सोडायचं आहे. अशा प्रकारे मत्स्यासन झाल्यानंतर आता आपण शयन स्थितीमध्ये आहोत. तर आपण शवासनी आसन करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. दोन्ही हात आपल्या कमरेपासून किंचितच्या अंतरावरती. तळवे आकाशाकडे, बोटे अलगद मिटलेली. मान डाव्या किंवा उजव्या दिशेला किंचितशी कललेली. श्वासाची गती वाढलेली आहे. या दरम्यान संत श्वसन. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. डोळे अलगद मिटलेले असतील. आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाही. दिलेल्या सूचनेप्रमाणे त्या अवयवापर्यंत पोहोचायचे. तिथं आलेला जो ताण आहे तो ताण मनाने, साक्षीभावाने तो ताण घालवायचा आहे. त्या अवयवाचं निरीक्षण करायचंय.
तर सुरुवातीला उजव्या हाताची बोट शांत शिथिल तणावरहित. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, उजवा खांदा, उजव्या पायाचं कंबर, उजव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, उजव्या पायाचा घोटा, उजव्या पायाची बोट, संपूर्ण उजवी बाजू शांत शिथिल तणावरहित. डाव्या हाताची बोट, डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, डावी कंबर, डाव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, डाव्या पायाचा घोटा, डाव्या पायाची बोट, संपूर्ण डावी बाजू शांत शिथिल तणावरहित. पोट, ओटीपोटातले सर्व स्नायू, अवयव, छातीच्या सर्व बरगड्या, पाठीचे सर्व मणके, आपल्या मानेतले सर्व मणके, गळ्यातल्या आपल्या ज्या 2 ग्रंथी आहेत टॉन्सिल्स, की ज्यांच्या आपण आज आसनं केलेत त्याच्या संदर्भात जाणीवपूर्वक आपण लक्ष देऊन त्याच्यावर ताण दिलाय, दाब दिलाय. त्या ग्रंथी शांत शिथिल तणावरहित. चेहऱ्यावर प्रसन्न भाव, चेहऱ्याचे सर्व स्नायू शांत शिथिल तणावरहित. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित झालं. आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. मनात संकल्प करायचा आहे की मी आहार घेताना सात्विक आहार घेणार, बाहेरचा तामसिक आहार नाही घेता सात्विक आहार घेईल, जेणेकरून माझे जे टॉन्सिल्स आहेत किंवा जे माझे बॉडीगार्ड्स आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा मी त्रास होऊ देणार नाही. मनात संकल्प करायचा आहे की मी सात्विक आहार घेणार, असा आहार घेणार ज्याच्याने माझे जे बॉडीगार्ड्स आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. जे माझं शरीराचं रक्षण करत आहेत त्यांना मी कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. अति थंड खाणार नाही, अति गरम खाणार नाही, किंवा जो अयोग्य असा आहार आहे तो आहार मी घेणार नाही. अशा प्रकारे संकल्प करून आपण शवासन सोडूया. दोन्ही पाय जवळ घ्यायचे, दोन्ही हात जवळ, दोन्ही हाताच्या पायाच्या बोटांची हालचाल, डोळे अलगद उघडायचे आणि आता डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचंय. छान प्रकारे शवासन झाल्यानंतर आता आपण मानेचा जो व्यायाम आहे ब्रह्ममुद्रा आपण करणार आहोत. तर मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचे. हाताची ज्ञान मुद्रा किंवा हाताची द्रोण मुद्रा करून आपले गुडघे घट्ट पकडायचे. मानेची सूक्ष्म हालचाल, त्याला ब्रह्ममुद्रा आपण असं म्हणतो. तर दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडत मान आपली जास्तीत जास्त डाव्या बाजूला, डाव्या खांद्याकडे लक्ष केंद्रित करायचंय. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर श्वास सोडत मान सरळ, श्वास घेत मान सरळ, श्वास सोडत मान जास्तीत जास्त उजव्या बाजूला, उजव्या खांद्याकडे आपलं लक्ष केंद्रित करायचंय. जास्तीत जास्त मान आपली उजव्या बाजूला नेऊन उजव्या खांद्याकडे आपलं लक्ष केंद्रित करायचंय. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर मान सरळ, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत मान जास्तीत जास्त मागच्या दिशेला, ज्यांना चक्कर येत असेल त्यांनी करायचं नाहीये. वरती आकाशाकडे पाहायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं लक्ष जे ते दोन्ही भुवया यांच्यामध्ये केंद्रित करायचंय. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर श्वास घेत मान सरळ, श्वास सोडत
मान खाली, आपली हनुवटी जी आहे ती छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. यामध्ये जालंधर बंद लागतो. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या नाकाच्या शेंड्यावर केंद्रित करायचंय. श्वास घेत मान सरळ. अशा प्रकारे आपल्याला ब्रह्ममुद्रेचं 2 ते 3 आवर्तन आपण करू शकतात. त्याच्यानंतर आपण एक नवीन एक आसन शिकणार आहोत. त्याला आसन म्हणण्यापेक्षा आपण बंद म्हणूया. ती आपण जालंधर बंद आपण एक नवीन बंद शिकणार आहोत. त्याच्यात काय होतंय की आपली पहिले दीर्घ श्वास घ्यायचा. श्वास घेतल्यानंतर तो श्वास रोखून ठेवायचा आणि त्याच्यानंतर आपली जी हनुवटी आहे, हनुवटी जी ती छातीला टेकवायची. जोपर्यंत आपल्याला सहज शक्य असेल तोपर्यंत श्वास आतमध्ये रोखून ठेवायचा आहे. आणि ज्या वेळेस वाटेल की नाही आता मला श्वास बाहेर सोडायचा आहे, त्यावेळेस सावकाश मान वरती करायची आणि दोन्ही नाकपुडींनी दीर्घ श्वास सोडायचा. एकदा परत सांगतो, जालंधर बंद मध्ये दीर्घ श्वास घ्यायचा. श्वास घेतल्यानंतर श्वास रोखून ठेवायचा आणि आपली जी हनुवटी आहे ती छातीला टेकवायची. याच्यात जालंधर बंद लागला जातो आणि जोपर्यंत आपल्याला सहज शक्य असेल तोपर्यंत आपण बंद बांधायचा आणि ज्यावेळेस वाटलं की आता मला श्वास सोडायचा आहे त्यावेळेस सावकाश मान वरती करायची आणि दोन्ही नाकपुडीतून दीर्घ श्वास सोडायचा. तर सर्वांनी माझ्यासोबत आपण 3 आवर्तन करूया. अशा प्रकारे आपल्याला जालंधर बंद करायचं आहे. तरी आपण हे 5 ते 7 आवर्तन आपण करू शकतो. तर त्याच्यानंतर आपण एक प्राणायामामध्ये उज्जाई प्राणायाम आपण पाहणार आहोत. तर उज्ज म्हणजे काय की मोठ्याने आणि जय म्हणजे काय की मोठ्याने जयकार करणे किंवा जय घोष करणे, म्हणून त्याला उज्जयी प्राणायाम असं म्हणतात. आता त्याच्यात थोडक्यात सांगतो की श्वास घेताना काय करायचंय, आपला जो घसा आहे, कंठ आहे, तो कंठावर दाब देऊन श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना बघा, म्हणजे आपले जे कंठ आहे ते आपण दाबतो. त्याच्यामुळे काय होतं की ती जागा कमी होते, त्याच्यामुळे तो श्वास घेताना आवाज येतो. तर आपण प्राथमिक मध्ये काय करणार आहेत की फक्त श्वास घेताना आपण घशाचा अशा प्रकारे आवाज येईल. त्याच्यानंतर खोकला पण येऊ शकतो. तर उज्जयी प्राणायाममध्ये काय करतो आपण, जो आपला कंठ आहे त्याचा संकोच करून आपण श्वास घेतो. म्हणजे ती जागा जी ती आपण कॉम्प्रेस करून आपण दीर्घ श्वास घेतो. आणि आपल्याला फक्त आता करायचं काय की उज्जयी म्हणजे घशाचा संकोच करून आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना तो दोन्ही नाकपुडीने जसं आपण दीर्घ श्वास सोडतो त्याप्रमाणे दीर्घ श्वास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्राथमिक स्वरूपामध्ये आपण आज उज्जयी प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर सरावानंतर आपण त्याचा प्रकार दुसरा पाहणार आहोत. तर आजच्या दिवशी फक्त आपण श्वास घेताना घशाचा संकोच करून आपण श्वास घेणार आहोत आणि दोन्ही नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे. तर चला माझ्यासोबत आपण उज्जयी प्राणायाम करू. हाताची द्रोण मुद्रा, मानपाट एका सरळ रेषेमध्ये. याच्यात फक्त निषेध असा आहे की ज्यांना उच्च रक्तदाब असेल किंवा ज्यांचं हृदयाचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी करायचं नाही. तर सुरुवात उज्जयी प्राणायामाची आपण सुरुवात करूया. तर 3 ते 5 आवर्तन करून आपण थांबणार आहोत. तर सर्वांनी माझ्यासोबत सुरू करायचं. या दिवसांमध्ये आपला घसा हा कोरडा झालेला असतो, त्याच्यामुळे खोकला येण्याचा संभव आहे, त्यामुळे त्याची काही काळजी करायची नाही.
अशा प्रकारे आपल्याला उज्जयी प्राणायाम करायचा आहे. हा सरावाचा भाग आहे. ज्याप्रमाणे आपण सराव करणार त्याच्यात आपण पारंगत होणार. फक्त सुरुवात करताना श्वास घेतानाच फक्त आपल्याला दोन्ही कंठसंकोच करायचे, श्वास सोडताना आपण रेग्युलर सोडायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला उज्जयी प्राणायाम केल्याने काय होतं की आपल्या ज्या टॉन्सिल्स आहेत त्यांना चांगल्या प्रकारे शेक मिळतो, त्यांच्यावर दाब येतो, त्या ताणले जातात, ओढले जातात. याच्यामुळे त्यांचं कार्य सुधारण्यास मदत होते. तर अशा प्रकारे आज आपल्या 15व्या दिवसाला आपण इथे विराम देऊया. शांतीपाठाने हाताची ज्ञान मुद्रा, मानपाट एका सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले. माझ्यासोबत सर्वांनी शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम, गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरिओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे. दीर्घ श्वास घेत मानपाट आपलं जास्त वरच्या दिशेने वळायचंय आणि श्वास सोडत कमरेतून नकत आपला कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. योग मुद्रा. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर श्वास घेत सरळ दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, दोन्ही हाताचं चांगलं घर्षण करायचंय. त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना, कपाळ, डोकं, मानेवरून, खांद्यावरून, हातांवरून, पाठीवरून, कमरेतून, मांडी, गुडघा, पोटरी, पाय, आपल्या गळ्यावरून, छाती, पोट, ओटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर न्यास आपण केला. त्याच्यानंतर दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर हस्तदर्शन. तर हस्तदर्शनाने आज आपल्या नित्य दिवसाला सुरुवात करूया. याच्यात फक्त एकच गोष्ट सांगतो की जर आपल्या घशातले जे टॉन्सिल्स किंवा जे सप्तद्वार यांचं जर कार्य आपल्याला चांगलं करायचं असेल, आपण दिवसभरामध्ये बघा खाण्याच्या जेवणाच्या माध्यमातून किंवा श्वास घेण्याच्या माध्यमातून आपल्याला जीवजंतू म्हणा किंवा विषाणू जीवाणू जे काही आपल्या घशापर्यंत आलेले असतात तर आपल्या टॉन्सिल्सला फाईट करत असतात. तर त्यांना मदत म्हणून आपण काय करू शकतो की आपण दिवसातून 2 म्हणजे एकदा सकाळी आणि रात्री झोपताना आपण कोमट पाण्यामध्ये मीठ आणि हळद हे मिक्स करून त्याचे जर आपण गरारे केले पाण्याचे आपण, तर तिथलं जे जंतू संसर्ग आहे हा कमी होऊन आपल्या ज्या टॉन्सिल्सला कमीत कमी फाईट देऊन ते जे काही जंतू असतील किंवा जे काही विषाणू असतील तर त्यांना मारण्यात त्यांना मदत होते. म्हणून आपण दिवसातून 2 वेळा कोमट पाण्यात हळद आणि मीठ टाकून आपण त्याचे गरारे करायचे. तर चला उद्या भेटूया 16व्या दिवशी. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम.